वेलकम. नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास, इतिहासाची साधने या घटकावर चाचणी सोडवणार आहोत. अध्ययन निष्पत्ती आहे इतिहास आणि भूगोल यांचा सहसंबंध ओळखतात, इतिहासाची विविध साधने ओळखतात आणि त्यांचा या काळातील इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी उपयोग स्पष्ट करतात. इतिहास लेखनासाठी टिंबटिंब हा घटक भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. ए स्थल, बी काल, सी व्यक्ती, डी समाज. बरोबर उत्तर ए स्थल. सिकंदर टिंबटिंब नदी ओलांडून तक्षशिलेस पोहोचला. ए गंगा नदी, बी गोदावरी, सी सिंधू नदी, डी ब्रह्मपुत्रा. बरोबर उत्तर सी सिंधू नदी. हडप्पा संस्कृतीचा व्यापार कोणत्या समुद्राच्या किनाऱ्याने होत असे? ए भूमध्य समुद्र, बी बाल्टिक समुद्र, सी मृत समुद्र, डी अरबी समुद्र. बरोबर उत्तर डी अरबी समुद्र. तुमचे वडील शेतमाल बैलगाडीने विक्रीसाठी घेऊन जातात, म्हणजेच ते या मार्गाचा अवलंब करतात. ए रस्ते मार्ग, बी लोहमार्ग, सी जलमार्ग, डी वायुमार्ग. बरोबर उत्तर ए रस्ते मार्ग. म्युजिरिस या बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे? ए मसाल्याचे पदार्थ, बी अन्नधान्य, सी चहा कॉफी, डी कापड. बरोबर उत्तर ए मसाल्याचे पदार्थ. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्रामुख्याने टिंबटिंब आकाराच्या होत्या. ए त्रिकोण, बी वर्तुळ, सी चौरस, डी आयत. बरोबर उत्तर सी चौरस. प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी टिंबटिंब या वृक्षाच्या सालीचा वापर केला. ए भुर्ज, बी वड, सी पिंपळ, डी साग. बरोबर उत्तर ए भुर्ज. खालीलपैकी कोणती भाषा वैदिक वाङ्मयाची होती? ए मागधी, बी संस्कृत, सी पाली, डी प्राकृत. बरोबर उत्तर बी संस्कृत. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील प्रसंग व भावना कशातून व्यक्त केल्या आहेत? ए मूर्ती, बी ग्रंथ, सी शिल्पे, डी चित्रे. बरोबर उत्तर डी चित्रे. प्रचंड आकाराची गोदी सापडलेले ठिकाण सांगा. ए दायमाबाद, बी धोलविरा, सी लोथल, डी कालीबंगन. बरोबर उत्तर सी लोथल.
इतिहासाची साधने किती प्रकारची आहे? A2, B3, C6, D4. बरोबर उत्तर B3. मौखिक साधनावर उपक्रम करावायचा असल्यास कोणता पर्याय निवडाल? A नाणी, B ओव्या, C ग्रंथ, D भांडी. बरोबर उत्तर B ओव्या.